साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज. चेतन नरोटे प्रसारमाध्यमातून चुकीची माहिती देऊन गैरसमज निर्माण करत आहे. भाजपचे आनंद जाधव यांचे वक्तव्य. काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी काँग्रेस भवनात एका कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीतील अनेक नेते नाराज आहेत, त्यामुळे ते पक्षात दिसत नाहीत असे वक्तव्य केले होते. की 1997 ते आता एवढा मोठा प्रवास 25 वर्ष 26 वर्ष प्रवास बघितला तर खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी मोठ्या करण्यामध्ये लिंगराज वल्ल्यापासून जन्नू साहेबापासून वकू साहेबापासून मोहिनी पत्ती रोहिणी तळवकर तुमच्यासारखे असंख्य लोक खऱ्या अर्थाने ज्यांनी भारतीय जनता पार्टीला रात्रंदिवस वेळ दिला आणि भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं काम केलं ते लोक आज भारतीय जनता पार्टीमध्ये दिसत नाही. काल मी मुद्दाम मेळाव्यामध्ये बघितलं, जगदीश पाटील असेल, सुरेश पाटील असेल, आनंद जाधव असेल, अनेक नेते भारतीय जनता पार्टीचे कालच्या मेळाव्यामध्ये दिसले नाही. आणि तो मेळावा खऱ्या अर्थानं शहरातला का जिल्ह्यातला काय कळाला नाही, पण जर मेळावा सुटला तर मंगळ असेल, मोहोळ असेल, पंढरपूर असेल, अनेक ग्रामीण भागामधनं गाड्या मागवल्या होत्या आणि फडणवीस साहेबांना दाखवलं की इथं सगळं बरोबर चाललंय, सुबलाम सुबलाम चालू आहे. पण सर माझ्यापेक्षा सविस्तर सांगतील, येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना आव्हान मोठं लक्षात ठेवा. चेतन नरोटे प्रसारमाध्यमातून चुकीची माहिती देऊन गैरसमज निर्माण करत आहेत, ते पहिले आपल्या पक्षाचे बघावे असाही टोला यावेळी भाजपचे आनंद जाधव यांनी लगावला आहे. काल काँग्रेस भवनमधील एका कार्यक्रमात काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष माननीय चेतनदादा नरोटे यांनी मागच्या आठवड्यात झालेल्या देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या मेळाव्या प्रसंगी किंवा त्या दौऱ्यात मी आनंद जाधव माझी उपस्थित नव्हती किंवा मी पक्षावर नाराज असल्याचे मत व्यक्त करून दादांनी माझी राजकीय प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. वास्तविक मी त्या मेळाव्यास हजर होतो त्याची एक तर दादांनी पूर्ण माहिती घ्यायला हवी होती. कुठलीही माहिती न घेता हवेत गोळ्या मारण्याचं काम दादांचं हे चालूच आहे. दादा हे काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांची उपस्थिती काय नाही याकडे त्यांनी लक्ष द्यावं. भारतीय जनता पार्टी सक्षम आहे, त्या पक्षातले कार्यकर्ते कोण नाराज आहेत कोण नाही त्यांची सहानुभूती त्यांचं जे काही मत आहे ते पक्ष ऐकून घेईल. पक्षाची भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत विषयात चेतन नरोटे लक्ष घालून माझा त्यांना मित्रत्वाचा सल्ला आहे. 2017 साली तुमच्यासोबत प्रभागात जे निवडून आले तुमचे सहकारी आहेत ते देखील आज तुमच्यासोबत राहिले नाहीत. याचं आपण पहिलं आत्मपरीक्षण करा, आपल्या प्रभागापासून सुरुवात करा आणि काँग्रेस पक्ष भविष्यात कसं मजबूत होईल याकडे लक्ष द्या. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आम्ही आमच्या स्तरावर पक्षामध्ये काम करू आणि आम्ही पार्टीमध्येच सक्रिय राहू. आपण आमची इतकी दखल घेऊ नका. आपण चुकीची माहिती प्रसारमाध्यमातून एखाद्या कार्यकर्त्याची 25-25 वर्षाची राजकीय कारकीर्द केवळ आपल्या चुकीच्या वक्तव्यानं डागाळली जाऊ शकते. त्यामुळं आपण वक्तव्य करत असताना भविष्यात आपल्याकडून चुकीचं वक्तव्य जाऊ नये याची आपण दक्षता घ्यावी असं माझं चेतनदादा नरोटे यांना विनंती आहे.